होतं तिला. आय एम शुअर भैरवीला तर खूप त्रास होत असेल आपण ज्या प्रकारे घर सोडून निघालोय. आणि मला माहिती आहे ना, आपण घरातून निघत असताना ती जे काही बोलली ना ते फक्त आणि फक्त आपल्याला थांबवायसाठी बोलत होती. सई, तिच्या मनात तसं काहीच नव्हतं. मला माहितीये ती कशी आहे, आय नो. आणि ती इतकं सगळं बोलली तरी सुद्धा आपण थांबलो नाही ना, त्याचा आणखी जास्त त्रास झाला असेल तिला. मला आता फक्त एका गोष्टीची भीती आहे की हे सगळं जेव्हा संपेल, शांत होईल आणि आपण घरी परत जाऊ, तर ती माफ तर करेल ना आपल्याला. नाही करेल ती माफ, करावं लागेल तिला माफ. सई नको या सगळ्या विषयावर बोलतात. त्रास होतो ना सगळ्या गोष्टींचा. का बोलतोय आपण हे सगळं? आपण ठरवलंय ना आज पाडवा छान सेलिब्रेट करायचं म्हणून आपल्याला. हे सगळं काय डिस्कस करतोय आपण? हा, ऐका, मी जातो, मी आवरतो, फ्रेश होतो, आपण छान पाडवा सेलिब्रेट करूयात. ओके? हॅलो. सॉरी, मी हे राहिलो उसण्याचा कसिप्टा. ओके, आलोच. ज्याची तुम्हाला एवढी काळजी वाटते ना, तिनेच तर केलं हे सगळं. मी घराबाहेर जावं म्हणून, पण तुम्हाला कसं सांगू ना तेच कळत नाहीये. आपलीच आई आपल्या विरुद्ध कारस्थानं करते, हे कोणत्या मुलाला सहन होईल? मम्मा, तुला काही हेल्प हवी आहे? नाही, काही नको. तुला भूक लागली असेल ना? सई, जरा रिया. मम्मा, मला माहितीये तू दादा वहिनीला खूप मिस करतेस ना. खर तर ना मला बिलीव्हच होत नाहीये की ते आता घरात नाहीये. असं वाटतंय ना की आता दादा येईल आणि माझ्या खोड्या काढेल आणि मग चिडेन मी त्याच्यावर आणि वहिनी मध्ये पडेल आणि ती म्हणेल की नका रियाला त्रास देऊ. घर किती लाईव्हली असतं ना ते घरात असतात तेव्हा. वहिनीच्या हातची कॉफी, दादासोबतच्या गप्पा खूप मिस करते ग मम्मा. असं वाटतच नाहीये की एका रात्रीत सगळं बदललंय. मम्मा, आय एम सॉरी. मला तुला रडवायचं नव्हतं. नाही बाळा, बरोबर बोलतेस तू. ते दोघं होते तर घराला घर पण होतं. आता दोघं नाहीये, पाडवा आहे पण घर कसं सगळं असं रिकाम रिकाम सुन सुन वाटतंय. आपलं चुकलं मम्मा. आपण ना दोघांना जायलाच द्यायला नव्हतं पाहिजे. उगाच त्यांना जाऊ दिलं आपण. हे सगळं ना त्या अंजलीमुळे होतंय. तिची इच्छा होती तर तिने जायचं होतं ना. ते काय नाही, मी एक काम करते, मी ना ओमीशी बोलते. मम्मा, रिया नको बस प्लीज. आज मला घरात भांडणं नकोय. पण भांडणं तिच्याच मुळे होत आहेत ना मम्मा. असू दे. देवांश काय म्हणालाय, मी सगळं नीट करीन. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. तू सगळं नीट करेल बघ. तू मला मदत करत होतीस ना, हे हार पूर्ण करशील? हो. मी बाकीची कामं बघते. ओंकार, हा पीस छान वाटतोय ना, नेक पीस. डायमंड घालू? ओंकार, काय वाटतं तुला? डायमंड वाला घालू की गोल्डन वाला घालू? ओंकार, अरे सांग ना. कोणता पण घाल, चांगला दिसणार. काय झालंय ओंकार तुला? असं बसून राहणार आहेस का तू? मग काय करू? अरे काय करू म्हणजे, पाडवा आहे आज. उठ, आवर, पटकन चेंज कर, खाली जाऊया. काय करायचंय खाली जाऊन? कोणाचा मूड तरी असणार आहे का पाडवा करायचा?
मग कोणाचा नसला ना तरी माझा आहे ना. चल ना, उठ ना, आपण आवरूया. उगा चल, उठ उठ. एक मिनिट, तू एवढी का रेडी झाली आहे? दादा वहिनी घर सोडून गेले आणि आपण जर एवढं रेडी होऊन खाली गेलो ना तर चांगलं नाही दिसणार. मग काय चांगलं दिसेल? असं डेड फेस करून, सॅड फेस करून घरात वावरणं ते चांगलं दिसेल का? आणि उगाच पहिला पाडवा आहे रे माझा. अंजली, आपल्यामुळे झालंय सगळं. वहिनीने आपला खोटेपणा एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाच बिचाऱ्यांना घर सोडून जावं लागलं. तुला काहीच कसं काय वाटत नाहीये? उगार हो, तू रिलॅक्स हो जरा. आणि खोटेपणा काय बोलतोस तू जोरजोरात? कोणी ऐकलं ना घरात तर वांदे होतील आपली. त्यात तुमची रिया किती नोजी आहे माहिती आहे ना. आणि काय म्हणालास तू? सई वहिनी बिचारी? सिरियसली ओंकार? म्हणजे लाईफ टाइम तिने मला इतका त्रास दिला, मला इतकं छळलंय, आणि तुला ती बिचारी वाटतेय? तसं नाही, पण लिसन ओंकार, हा जो काही प्रॉब्लेम झालाय ना तो तिच्या स्वतःमुळे झालाय. कोणी सांगितलं होतं तिला आपल्या डोअरच्या बाहेर येऊन गॉसिप ऐकायला? स्वतःच्या कामाशी काम ठेवलंस ना तर हा प्रॉब्लेम झालाच नसता मुळात. बघितलं ना तू, असं हायपर व्हायला होतं रे तिचा विषय जरी निघाला तरी. आणि हेच हवंय ना सईला, की आपल्या दोघांमध्ये भांडणं व्हावी तिच्यामुळे. प्लीज रिलॅक्स हो. तू पण शांत हो, मी शांत होते. पहिला पाडवा आहे की नाही आपला आज. पटकन रेडी हो मी खाली. ओके, असं तोंड पाडून बसू नकोस. मी खाली जाते, रेडी होऊन ये. ओके. खाली या लवकर. रिया झालं का ग बाळा? हो, झाला आले. मी येऊ का मदतीला? नाही झालं. झालं? हो, हे बघ असंच करायचं होतं ना. अरे वा, छान जमलं एकदम. प्रसाद तर झाला, आता काय करूया? सगळंच करायचंय. घे. एक मिनिट, एवढं झालं की ती बस साडी ठेवलीच आहे मी तयार करून. मम्मा, ही साडी वहिनीची आहे ना? हो, घाईघाईत राहून गेली असणार. आता गुढी